आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये नरसीसारख्या गावामध्ये रेल्वेच्या कार्यक्रमाचं भूमिपूजन निश्चितपणाने आम्हाला करायचं आहे। दुसरा सर्वात महत्त्वाचा रेल्वेचा प्रकल्प बोरन नरसी मुखेड ते लातूर, त्याच्यासाठी रेल्वे मंत्री महोदयांनी अंतिम DPR सादर करण्याच्या सूचना रेल्वे विभागाला दिलेल्या आहेत। येणाऱ्या काळामध्ये नरसी हे जंक्शनचं आजही नॅशनल हायवेच्या माध्यमातून एक मुख्य ठिकाण झालेलं आहे, परंतु रेल्वेच्या माध्यमातून देखील या ठिकाणी जंक्शनचं ठिकाण हे नरसी होणार आहे। त्याच्यामुळे नरसीचं महत्त्व या ठिकाणी अन्य होणार आहे। राम मंदिराच्या संदर्भामध्ये मी फार या ठिकाणी बोलणार नाही, अगोदरच्या वक्त्यांनी त्या सगळ्या गोष्टीचा उल्लेख केला आहे। आपल्याला कधी असं वाटलं नव्हतं, लहानपणापासून आपण ऐकत होतो की मंदिर वही बनाएंगे आणि आम्हाला लोक विचारायचं तारीख नाही बताएंगे, परंतु आदरणीय मोदी साहेबांनी मंदिर बनवलं, तारीखही सांगितली, वेळही सांगितली आणि रामलल्लाचं त्या ठिकाणी पदार्पण देखील झालं। अख्ख्या देशामध्ये दीपावली साजरी झाली, नांदेड जिल्ह्यात दीपावली साजरी झाली। आणखी लोकांच्या मनामध्ये राम 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 बसलेला आहे। उद्याच्या येणाऱ्या रामनवमीचा कार्यक्रम देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात होतो, त्याच पद्धतीने नांदेड जिल्ह्यामध्ये देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे। साहेब, मला या ठिकाणी सांगायला एक अतिशय आनंद होतो की या ठिकाणी घरगुती गॅसचा प्रकल्प केंद्र सरकारच्या वतीने आम्ही मंजूर केला। पाईपलाईनद्वारे गॅस देण्याची भूमिका नांदेड लोकसभामध्ये मतदारसंघामध्ये मंजूर केली। MENGL या कंपनीला त्याचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं। येणाऱ्या काही काळामध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक शहरात आणि त्यानंतर प्रत्येक गावात पाईपलाईनद्वारे घरामध्ये गॅस देण्याची भूमिका ही केंद्र सरकारच्या वतीने झालेलं आहे। नॅशनल हायवेचं जाळं नांदेड जिल्ह्यामध्ये यापूर्वी नॅशनल हायवे नव्हते, परंतु आता नॅशनल हायवेचं जाळं आदरणीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात नॅशनल हायवेचं राहिलं। विमान सेवा सुरू झाली। दळणवळणाची जी काही व्यवस्था करावी लागते ती व्यवस्था आता प्रामुख्याने नांदेड जिल्ह्यामध्ये झालेली आहे। रेल्वेचं जाळं मोठ्या प्रमाणात निर्माण झालं, विमान सेवा सुरू झाली, नॅशनल हायवे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झाले। आता लोकांची एक अपेक्षा आहे आपल्याकडून साहेब की नांदेड जिल्ह्यामध्ये मोठे उद्योग उभारले पाहिजे आणि तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, अशा पद्धतीची अपेक्षा आहे। येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये अशोकरावजी चव्हाण साहेब असतील, डॉक्टर गोपछाडे साहेब असतील, मी असेल, हिंगोलीचा खासदार असेल, लातूरचा खासदार असेल, आम्ही सगळेजण मिळून नांदेड जिल्ह्यामध्ये मोठे मोठे उद्योग आणण्याचा निश्चितपणानं प्रयत्न करू आणि उद्योग आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही या ठिकाणी सांगणार आहे। हर घर नल योजनेच्या संदर्भामध्ये अनेक ठिकाणी लोक विचारतात, बऱ्याच गावामध्ये चर्चा होते की खासदाराचा निधी आला नाही, खासदाराचा निधी आला नाही। मला तुम्हाला नम्रपणाने सांगायचे आहे, आदरणीय मोदी साहेबांच्या डोक्यातली संकल्पना आहे हर घर नल योजनेची। प्रत्येक गावामध्ये नळाद्वारे लोकांना पाणी दिलं पाहिजे, ही केंद्र सरकारची योजना आहे। एका गावात किमान 1-1 कोटी ते 5-5 कोटीपर्यंतचे इस्टिमेट त्या ठिकाणी झालेले आहेत। त्याचा फायदा नांदेड जिल्ह्याला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपण केलेला आहे। म्हणून जेवढा काही प्रयत्न करता येईल तेवढा करून ही योजना ओढून आणण्याचा प्रामाणिकपणाने या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। मला खूप गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी करता येईल। येणार NHMच्या माध्यमातून नवीन हॉस्पिटल उभा केले, त्या सगळ्या खोलामध्ये मी अधिकच जाणार नाही, पण माझी नम्रपणाने एक प्रार्थना आहे, 5 वर्षामध्ये तुमचा खासदार म्हणून अतिशय प्रामाणिकपणाने काम केलं। करोनाच्या काळामध्ये वाडी तांड्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला। 2 वेळेस करोना झाला तरी जीवाची पर्वा केली नाही, परंतु आदरणीय मोदी साहेबांचा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा आदेश होता की ज्याला अन्न नसेल त्याला अन्न पोहोचवा, ज्याला धान्य नसेल त्याला धान्य पोहोचवा, ज्याला औषधी नसतील त्याला औषधी पोहोचवा। भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या सगळ्या गोष्टी नांदेडमध्ये करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला, याची जाणीव आपल्या सगळ्यांना देखील आहे। आणि मला खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही निवडणूक माझी नाही आहे, मी नाममात्र या ठिकाणी उभा आहे। माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीने दुसऱ्यांदा संधी दिली, मी नेतृत्वाचे खूप आभार मानणार आहे। ही निवडणूक आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांची आहे। भारत आणि जगाचं नेतृत्व करावं याच्यासाठीची निवडणूक आहे।
कोण काय म्हणते याच्याकडे लक्ष न देता आपण काय करणार आहोत 5 वर्षामध्ये त्याच्या संदर्भातली निवडणूक आहे. माझ्या पक्षाने माझ्या नेत्यांनी गेल्या 10 वर्षामध्ये भरमसाठाची कामं केली. त्या कामाच्या जोरावर मत मागणारी आणि तुम्ही मत देणारी ही निवडणूक आहे. आणि मला खात्री आहे की आपल्या सगळ्यांचा विश्वास आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांवर आहे. आपल्या सर्वांचा विश्वास आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांवर आहे. म्हणून मला चिंता करण्याची गरज नाही आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की अशोकरावजी चव्हाण साहेबांनी प्रताप पाटील एका मंचावर आले. ही गोष्ट खरी आहे. सातत्याने त्या गोष्टीचा मी उल्लेख करणार नाही, परंतु नम्रपणानं तुम्हाला सांगणार आहे आम्ही एकत्र आलोत आणि शेवटपर्यंत एकत्र राहण्याच्या इराद्याने एकत्र आलोत. आणि त्याचे शिल्पकार जर कोण असतील तर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. मोदी है तो मुमकिन आहे या भावनेनं एका मंचावर सर्वाला येण्याचं काम केलेलं आहे. मंचावरील सर्व नेते मंडळी अतिशय जोराने कामाला लागलेली आहे. काही ठिकाणी हा आला नाही तो आला नाही, सगळेजण एकत्रित एका कार्यक्रमाला येऊ शकत नाही. कृपया कोणी गैरसमज करून घ्यायची गरज नाही. वातावरण नांदेड जिल्ह्यातलं अतिशय चांगलं आहे. आपल्याला हे दाखवून द्यायचं आहे की नांदेड जिल्ह्याची जनता मोदी साहेबावर किती प्रमाणात प्रेम करणारी आहे. ही संधी आपल्याला उद्याच्या 26 तारखेला आलेली आहे. काही मंडळी सांगते की प्रताप पाटील चिखलीकर निवडून येणार आहे. मला रात्री साहेबांचा फोन आला, तुमची आणखी गाडी स्पीड धरली नाही का? अशोकरावजी आल्यामुळे तुम्ही सगळे सुस्त झाले का? साहेब तशीच अवस्था थोड्याफार प्रमाणात झाली की आता अशोकरावजी चव्हाण आल्यामुळं प्रताप पाटील कसे जिंकले अशा पद्धतीचं एक वातावरण झालं. परंतु मला आपल्याला आग्रह करायचा आहे, निवडणूक तर अशोकराव साहेबांच्या विरोधात राहूनही आपण जिंकलेली आहे. अशोकराव साहेब येण्यामुळं मतं दुपटीचे वाढले पाहिजे आणि मोदी साहेबांना वाटलं पाहिजे की नांदेड जिल्ह्यातली जनता ही मोदी साहेबांवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रेम करते आहे. म्हणून मला आपल्यावर विश्वास आहे की निश्चितपणानं आपण उद्या येणाऱ्या 26 तारखेला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आशीर्वाद देण्यासाठी कमळाच्या समोरचं बटन दाबून मोदी साहेबांचे हात बळकट करणार याच्यामध्ये शंका नाही आहे. पण माझी एक आपल्याला आग्रहाची विनंती आहे, राज्यामध्ये सरकार आपलं आहे, केंद्रामध्ये सरकार आपलं आहे, जिल्ह्याला 5 खासदार आहेत. येणाऱ्या काळामध्ये नांदेडमधले 9चे 9 आमदार हे भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाचे आपल्याला करायचे आहेत. त्याच्यावरून तुम्हाला ठरवायचं आहे की आपला जिल्ह्याचा विकास कोण करू शकते. त्याच्यामुळं फार या खोलामध्ये जाणार नाही. भारतीय जनता पक्षाचा नारा आहे आपकी बार 400 पार आणि काँग्रेसचा नारा आहे आपकी बार 40 पार. मग आता कोणत्या गाडीमध्ये बसायचंय? मागच्या काळामध्ये काँग्रेसचे 42 खासदार होते आणि महाराष्ट्रातून फक्त 1 खासदार होता. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, महाराष्ट्रातून काँग्रेसचा एकही येणार नाही हे नेते मंडळी बघतील, परंतु नांदेड जिल्ह्यातला खासदार आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये भरघोस मताने गेला पाहिजे. अशा पद्धतीचे आपण आशीर्वाद द्यावेत एवढी विनंती करतो. 5 वर्षात काम करत असताना माझ्याकडून न कळत काही चूक झाली असेल तर उदार अंतकरणानं आपण माफ करून येणाऱ्या काळामध्ये मला आशीर्वाद द्यावं एवढी विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रतापरावजींनी आपलं मनोगत व्यक्त करताना आपल्या कामाचा लेखाजोखा या ठिकाणी सादर केला. यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेतील नवनिर्वाचित खासदार माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी या सभेला संबोधित करावं. अशोकरावजी चव्हाण. भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा भाजपाचे अधिकृत उमेदवार आणि महायुतीचे उमेदवार प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांच्या प्रचारात या ठिकाणी या विराट सभेला उपस्थित असलेले, ज्यांचं आगमन लवकरच होणार आहे, देशाचे गृहमंत्री सन्मान्य अमित शाह, जे मंचावर या ठिकाणी उपस्थित आलेत आजचे प्रमुख वक्ते सन्मान्य देवेंद्र फडणवीसजी, त्याचबरोबर केंद्रीय मंत्री श्री कराड साहेब, आमचे पालकमंत्री गिरीश महाजनजी, डॉक्टर गोपछेडेजी, उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर, त्याचबरोबर मंचावर उपस्थित असलेल्या केंद्रीय माजी मंत्री सूर्यकांतदाई पाटील, डॉक्टर किनाळकर, तुषार राठोड,
या ठिकाणी उपस्थित राजेश पवार, भीमराव केराम, सन्मान्य भास्कररावजी पाटील खतगावकर, संतू खंबर्डे, अमर राजूरकर, सन्मान्य अविनाश घाटे, श्री साबणे, कवळे गुरुजी, श्री गोरठेकर, मंचावरील सर्व नेते, वेळेअभावी सर्वांचं नाव मी या ठिकाणी घेणार नाही, उपस्थित बंधू भगिनी आणि सहकारी मित्र, आजचा आपला उत्साह पाहिल्यानंतर मला वाटतं 26 तारखेपर्यंत वाट पाहायची गरज नाही. उद्या जर मतदान असतं तर उद्याच मतदान केलं असतं आपण. एवढ्या प्रचंड उत्साहामध्ये आजच्या या विराट सभेला आपल्या सर्वांची उपस्थिती आणि उत्साह पाहिल्यानंतर प्रतापरावजींनी बिलकुल सुस्त न बसता अजून जोरात कामाला लागलं पाहिजे अशा प्रकारची परिस्थिती आज या ठिकाणी आहे. निवडणुकीमध्ये सतर्क राहिलं पाहिजे. निवडणुकीमध्ये शेवटपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. आणि मी फडणवीस साहेबांना आणि आमच्या पालकमंत्र्यांना या ठिकाणी मी मोदी साहेबांची जी गॅरंटी आहे तशी लोकलला आमची गॅरंटी देऊ इच्छितो की प्रतापरावांना 100% मतांनी आम्ही या ठिकाणी निवडून आणू. त्यामध्ये कुठलाही फरक पडणार नाही. तो शब्द आम्ही दिलेला आहे, तो शब्द आम्ही पाळण्याकरता बांधील आहोत. शब्दाचे आम्ही सर्वजण पक्के आहोत. आणि गेल्या 10-15 दिवसापासून एका उत्साहाच्या वातावरणामध्ये या जिल्ह्यामध्ये एक नवीन बदल जो दिसतोय लोकांना. बरोबर आहे, प्रतापराव वेगळे होते, वेगळ्या पक्षात होते, मी वेगळ्या पक्षात होतो. पण ज्या वेळेस मोदी साहेबांचा आदेश झाला, त्यांची इच्छा झाली, देवेंद्र भाऊंनी घडून आणलं आणि अमितभाई शहानी आशीर्वाद दिला, हे सगळं पाहिल्यानंतर मित्र हो आम्ही एकत्र आलो. मोदी है तो मुमकिन आहे ही भूमिका घेऊन आज एका एकोप्याच्या वातावरणामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक खासदार महायुतीचे आपण आणणार आहोत. आणि ते सरकार ज्यावेळेस केंद्रामध्ये सरकार स्थापन होईल 400 पार, त्या 400 पार मध्ये प्रतापराव पाटलांचा नंबर हा वरच्या क्रमांकावर असेल. मला मुद्दा मी सांगितलं पाहिजे. मताधिक्य चांगलं राहील. लोकांची साथ आहे, लोकांची इच्छा आहे, राजकीय इच्छाशक्ती आहे आणि नियतीने हे घडून आणलेलं आहे की सर्वांना एकत्र आणून नांदेडची जी ताकद आहे, नांदेडच्या मतदानाच्या मनात जी गोष्ट आहे, ती मनातली गोष्ट हीच भाजपाने ओळखून प्रतापरावांना आणि मला एकत्र आणून त्या ठिकाणी आम्हा सर्वांना एक नवीन सूत्रामध्ये बांधलेलं आहे. आणि त्यातून आगामी काळामध्ये मित्र हो आपण पाहाल की सुरुवात है, ये तो ट्रेलर है, असली पिक्चर अभी बाकी है. नांदेड जिल्ह्याची परिस्थिती सांगतो. येणारा विधानसभा, येणारा जिल्हा परिषदा, येणाऱ्या नगरपालिका, पंचायत समितीच्या निवडणुका, महाराष्ट्रामधली महायुती, देशामधलं एनडीए, सर्व आम्ही एकत्र येऊन एक परिस्थिती, सर्वांना न्याय, कोणी जुनं कोणी नवीन असा विषयच राहणार नाही. जे काँग्रेसमधून माझ्या बरोबर या ठिकाणी भाजपामध्ये आले, मित्रपक्षासहित जे आले सोबत, त्या सर्वांना, रिपाईचे आमचे नेते त्यांचे आभार मानतो, आठवले साहेबांचे आभार मानतो, की त्यांच्या जानकर साहेबांचे आभार मानतो, रासपाचे, त्या सगळ्या सहकारी मित्रांच्या सहकार्याने निश्चित महाराष्ट्रामध्ये एक चांगलं सामाजिक समीकरण निर्माण झालेलं आहे. आणि या समीकरणातून मित्र हो आपण पाहाल एका चांगल्या वातावरणात मित्र हो आपल्याला ही निवडणूक जिंकायची आहे. आणि या निवडणुकीमध्ये आपण पाहाल एक वेगळं वातावरण निर्माण होत चाललेलं आहे. मला विनंती माझ्या बांधवांना मुद्दाम करायची आहे. एका प्रकारचं वातावरण निर्माण केलं जातं ज्याचा पंतप्रधानांनी काल खुलासा केला, काल देवेंद्र भाऊंनी खुलासा केला, नितीन गडकरींनी खुलासा केला, अपप्रचार असा सुरू केलेला आहे की संविधानामध्ये बदल करण्याकरता यांना बहुमत पाहिजे आहे. मित्रहो, सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे, सुप्रीम देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचं जजमेंट आहे. आणि ज्या जजमेंटमध्ये म्हटलेलं आहे की आपण संविधानाचा मूळ गाभा बदलू शकत नाही. आम्ही सर्वोच्च न्यायालयाला मानणारे आहोत आणि संविधानावर विश्वास ठेवणारे आहोत. संविधान घेऊनच आम्ही शपथ घेतो. हे मुद्दा मी या ठिकाणी सांगितलं पाहिजे. अपप्रचार सुरू केलेला आहे. इंडीमधले जे लोक आहेत
त्यांनी हा अपप्रचार मुद्दा म्हणून सुरू केलेला आहे आणि आमच्या दलित बांधवांना, मागासवर्गीय समाजाला दिशाभूल करण्याचं काम चालू आहे. पण मी या ठिकाणी शपथ घेऊन सांगतो की संविधानाला कुठलाही धक्का लागणार नाही. संविधान आमचं सर्वोच्च आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल भारतीय जनता पक्ष करणार नाही म्हणजे नाही, हे मुद्दाम आवर्जून ठोकपणे या सगळ्यांना सांगितलं पाहिजे. अपप्रचाराचा भाग आहे, अपप्रचाराचा भाग आहे आणि म्हणून हा सगळा मुद्दाम खटाटोप चालू आहे की मताचं विभाजन कसं करायचं आहे, त्याकरता हा प्रयत्न मुद्दामून मित्र सुरू आहे. आजचा दिवस एक शुभ दिवस आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंची आज जयंती आहे. समतेचे पुरस्कर्ते, देशामध्ये समता, सामाजिक समता राबवणारे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे आणि त्याचबरोबर रमजान ईद सुद्धा आहे. रमजान ईदच्या शुभेच्छा सुद्धा या ठिकाणी मित्र व्यक्त करतो की ज्या माध्यमातून निश्चितच देशामधल्या तमाम मुस्लिम बांधवांना आणि हिंदू बांधवांना, ओबीसींना, सर्वांना एका एकोप्याच्या वातावरणामध्ये बांधण्याचं काम आपल्याला आगामी काळावर करायचं आहे. ही निवडणूक कशा करताय, मला मित्र मुद्दाम आवडून सांगितलं पाहिजे. ही निवडणूक भाजपा लढते आहे ती विकासाच्या मुद्द्यावर लढते आहे का? कोणा पंतप्रधानांच्या भाषणामध्ये कुठे व्यक्तिगत टीका आहे का? अजिबात नाही. समोरून कोणी बोलल्यानंतर उत्तर द्यावं लागतं, हा भाग वेगळा. पण पंतप्रधानांच्या एकंदरीत भाषेमध्ये, फडणवीस साहेबांच्या भाषणामध्ये, अजितदादांच्या भाषणामध्ये, त्या ठिकाणी आणि एकनाथ शिंदेच्या भाषणामध्ये आपण पाहाल की विकासात्मक कामासंदर्भामध्ये एका प्रकारची गॅरंटी मोदी साहेबांची गॅरंटी आहे. मित्रहो, हल्ली गॅरंटीचं पेव खूप सुटलंय. उठसूट कोणी गॅरंटी घेत आहे. पण मित्रहो, देशाच्या पंतप्रधानांनी घेतलेली गॅरंटी म्हणजे देशातली सर्वोच्च गॅरंटी आहे. शब्द पक्का आहे. मोदी साहेबांचा शब्द पक्का आहे आणि तो शब्द म्हणजे दिलेला शब्द पाळणारे देशाचे पंतप्रधान आहे. केंद्रातलं एनडीएचं सरकार, मोदी साहेबांनी हुकूम सोडला, जो निर्णय घेतला त्या निर्णयाची 100% अंमलबजावणी करणारं केंद्राचं एनडीए सरकार आहे. आणि महाराष्ट्रातलं शिंदे सरकार, देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार, अजितदादा, तिघांनी मिळून या देशामध्ये विकासात्मक ज्या काही परंपरेतून ज्या काही गोष्टी करणं आवश्यक आहे, जी वचन दिलेलं आहे, मला मुद्दाम आपल्याला आठवण करून दिली पाहिजे. सगळ्या गोष्टी सरकार कसं बांधलेलं आहे, कटिबद्ध आहे. आम्ही फडणवीस साहेबांना मुंबईला भेटलो, शेवटची कॅबिनेट होती. आम्ही सर्वजण त्यांना आदल्या दिवशी रात्री भेटलो. म्हटलं साहेब, उद्या शेवटची कॅबिनेट आहे, यानंतर म्हणजे निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर पुढची कॅबिनेट होणार आहे. आम्ही त्यांना म्हणालो की कोंडलवाडी मधली आपले जे बांधव आहेत, शेतकरी बांधव आहेत, त्यांचं कर्ज 3 कोटीचं होतं, व्याज झालंय 8 कोटी. 11 कोटीचं कर्जाचा बोजा हा आपल्या जिल्ह्यातल्या नांदेड लोकसभा मतदारसंघातल्या कोंडलवाडी सोसायटीच्या लोकांचा आहे. त्यांनी मला सांगितलं, चिंता करू नका, उद्याच्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही हा निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही. बोलले, निर्णय झाला आणि नांदेड जिल्ह्यातल्या कोंडलवाडीतल्या सोसायटीचं कर्ज माफ करायचं काम कोणी केलं असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी त्यांनी ताबडतोब केली. हा शब्दाला महत्व आहे. आपण बोलतो काय, करतो काय, बोलून झाल्यानंतर गप्पा मारतो काय, असं नाही आहे. मित्रहो, आपण सेवालाल महाराजांचं स्मारक पोहरादेवीला केलंच आहे, पण भोकरमध्ये सुद्धा नांदेडला सेवालाल महाराजांचं स्मारक त्या ठिकाणी करण्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी त्यांनी निर्णय घेतला. 17 कोटी रुपये त्याला उपलब्ध करून दिले आणि नांदेडमध्ये सुद्धा कुरुंदकर साहेबांच्या स्मारकाला सुद्धा आवश्यक तो निधी त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचबरोबर नांदेडमध्ये अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा सुद्धा झाला पाहिजे. आम्ही त्याला मागणी त्यांनी मान्य केलं, आपण ते करून टाकू म्हणून. सांगायचं तत्व एवढंच आहे मित्र हो, विकासात्मक कामामध्ये कमी नाही, सिंचनाच्या कामासाठी पैशाची कमी नाही, राजकीय इच्छाशक्तीला महत्व आहे. राजकीय इच्छाशक्तीला महत्व आहे. आपण जे बोलतो ते कृतीमध्ये आणणं इतपत लोकांना विश्वास राहिला पाहिजे. हल्ली घोषणा खूप होतात, आपण पाहतोय. आमचे नाना पटोले काही बोलतात, पण बोलून त्याची अंमलबजावणी होते का? अवस्था एवढी बिकट करून टाकलेली आहे. जाऊ दे, त्या पक्षात मी होतो म्हणून पुन्हा काही बोलणार नाही. परंतु हा फरक आहे, हा फरक आहे. बोलल्यानंतर बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, हे जर सत्य कोणी करत असेल तर मोदी साहेब आज प्रत्यक्षात करून दाखवतात. हा फरक आहे मित्र हो, मला सांगितलं पाहिजे. आणि म्हणून आगामी काळामध्ये 400 पार
400 पार मध्ये आपण पाहिलं मागच्या 10 वर्षाचा पुढचा विषय 400 पार पुढचा विषय आहे. 400 पार करण्याची जबाबदारी ही तुमची आहे. मोदी त्यांनी सांगितल्या गोष्टी आपल्याला, विकसित भारत, विकसित महाराष्ट्र आणि 400 पार. अबकी बार 400 पार. मग 400 पारची जबाबदारी ही मोदी साहेबांची नाही, आपली जबाबदारी आहे. प्रत्येक जागा निवडून आली पाहिजे. नांदेड सहित महाराष्ट्रातल्या महायुतीच्या जागा सर्वच्या सर्व निवडून आल्या तर 400 मध्ये त्याची भर पडणार आहे. 400 मध्ये भर पडणारे मतदान तुम्हाला करायचंय, विनंती आम्ही करत आहोत. आणि आपण कुठेतरी स्थानिक गोष्टीमध्ये अडकून गेलो, जातीपातीच्या राजकारणात अडकून गेलो, गडबाजीमध्ये अडकून गेलो तर मात्र नुकसान होईल आणि पुढील 5 वर्ष आपल्याला वाट पाहावी लागेल. अरे अभी तो गलती हो गया, अभी तो गलती हो गया. मागच्या वेळेस तुम्ही माझ्या विरुद्ध प्रतापराव निवडून दिलं. मी म्हणलं भाऊ हरकत नाही, तुम्हाला प्रतापराव पसंत तर मला पण प्रतापराव पसंत, काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळे आम्ही सर्वांनी निर्णय घेतला. पण नांदेडला आता एका मताने एक गठ्ठा मतदान आपण झालं पाहिजे. दरवेळेस नवीन प्रयोग नको आपल्याला, दरवेळेस नवीन प्रयोग नको. आणि म्हणून 400 पार याची अंमलबजावणी करायची असेल तर तुम्हाला आम्हाला त्याच्यामध्ये बारकाईने प्रत्येक मत भारतीय जनता पक्षाला प्रतापरावांच्या मागे भक्कमपणे उभं केलं पाहिजे. आणि विकसित भारतची जी कल्पना आहे ती मोदी साहेबांनी त्या ठिकाणी उल्लेख केला आहे. आणि मला सांगायचं आहे मित्र हो, विकसित भारत 400 पार केलं की विकसित भारत होणार म्हणजे होणार, विकसित महाराष्ट्र होणार म्हणजे होणार. आणि विकसित नांदेड सुला झाल्याशिवाय राहणार नाही, ही गॅरंटी मोदी साहेबांची मित्र हो. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही आम्ही थोडं गांभीर्याने या सगळ्या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे. हा सिनेमा नाही, सकाळी एक पाहिला आणि संध्याकाळी दुसरा पाहिला असा विषय इतका सोपा नाही आहे. तुम्ही आणि आम्ही मिळून एक भक्कम फळी जी महाराष्ट्रामध्ये फडणवीस साहेबांनी उभी केलेली आहे या महायुतीच्या माध्यमातून, ती फळी मजबूतीने देशाच्या एकंदर विकसित कामामध्ये योगदान करण्याकरता उपयुक्त ठरेल अशा प्रकारचा आगामी काळातला आपला विषय राहणार आहे. मित्रहो, आपण पाहतोय मोदी साहेबांनी पायाभूत सुविधा देशामध्ये दिल्या. मोदी साहेबांनी पायाभूत सुविधा देशामध्ये दिल्या. रस्ते झाले, गडकरी साहेबांच्या प्रयत्नाने नॅशनल हायवे झाले, आपल्या जिल्ह्यात सुद्धा नॅशनल हायवे झाले, पूल झाले, विमान सेवा सुरू झाली. बघा आपण नांदेडची विमान सेवा मध्यंतरी बंद होती, फडणवीस साहेब आणि अमित शाह साहेबांनी सांगितलं आणि नांदेडची विमान सेवा सुरू झाली की नाही. हे फक्तच घडलं कशामुळे, तर केंद्रामध्ये आपलं सरकार आहे म्हणून ते घडलं. तीर्थक्षेत्र विकास जर पाहिलं, अयोध्या बघा, श्रीराम मंदिराचा त्या ठिकाणी झालेला परिसराचा विकसित कसं झालं बघा आपण. वाराणसी बघा कशा पण झालं. माहूरचं काम सुद्धा त्याच धर्तीवर होणार आहे अशा पद्धतीने आमचा प्रयत्न सुरू आहे मित्र. तीर्थक्षेत्रांचा विकास, ज्या ठिकाणी लाखो नागरिक दर्शनाला जातात, आपली भक्ती, आपली आस्था, आपलं त्या ठिकाणी आपण मत व्यक्त करतो. आणि त्यामुळे मित्र मुद्दा एवढाच आहे, अमित शाह साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्याच्यामुळे मी त्यांचा भारतीय जनता पार्टीचा, भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा, अमित शाह जी तुम विकास करो, अमित शाह जी तुम विकास करो. देशाचे कणखर गृहमंत्री आपले नेते आदरणीय अमित भाई शाह यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यामुळे विकसित भारताच्या कल्पना, सामाजिक न्यायाच्या योजना, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं झालेलं नाव हे मोदी साहेबांचं कर्तृत्व आहे की ज्याच्यामुळे मूड ऑफ द नेशन, देशातला मूड असाच आहे की आता बाकी काही पाहायचंच नाही, आम्हाला बाकी काही पाहायचंच नाहीये. मोदी साहेबांचं नेतृत्व जागतिक नेतृत्व आहे, जगामध्ये मान्यताच्या नेतृत्वाला आहे. त्याला आपल्याला आगामी काळामध्ये फार जोरदारपणे ताकद द्यायची आहे. आणि म्हणून आपल्याकडे असलेली जी शक्ती आहे ती पूर्णपणे
बहुमताकडे जाण्याच्या बाबतीमध्ये आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. मित्र, शेवटचा मुद्दा मला सांगायचा आहे. मित्र, आमचे सर्वांचे प्रयत्न आहे की महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आणि आदरणीय फडणवीस साहेबांनी, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी 10% आरक्षणाचा निर्णय घेतला. 10% आरक्षणाचा निर्णय लागू झाला, अडचण कुठे नाही. आणि दुसरा गोष्ट म्हणजे ज्यांच्याकडे कुणबी दाखले आहेत, जुने वंशकालीन त्यांचं जे काय असेल त्याप्रमाणे त्यांना ओबी सर्टिफिकेट देण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर आज आपण पाहतोय की सगळ्या सोयऱ्यांचा विषय सुद्धा अधिसूचना काढून त्याच्यावर ऑब्जेक्शन मागवले आहेत. विषय संपल्यानंतर, त्याही नंतर तो विषय मार्गी लागेल. आपल्या ही निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर हाही विषय मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मित्र, आपल्याला काळजी करायची गरज नाही आहे. केंद्र सरकार आपल्या बरोबर आहेत, अमित शहा साहेब आपल्या बरोबर आहेत, मोदी साहेब आपल्या बरोबर आहेत, देवेंद्रजी, एकनाथ शिंदे, अजित पवार आपल्या सोबत आहेत. या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून मराठा आरक्षण 100% अंमलबजावणी होण्याशिवाय राहणार नाही, हे मुद्दा सांगायचं आहे. मित्र, अधिक वेळ मी घेत नाही. आपल्याला देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा साहेबांना ऐकायच्यामुळे मी पुनश्च एकदा अमित शहा साहेबांचं नांदेडमध्ये मनपूर्वक स्वागत करतो, देवेंद्रजींचं स्वागत करतो आणि प्रतापरावांना शुभेच्छा देऊन आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आत्ताच व्यासपीठावर आलेले आपले नेते आदरणीय अमितभाई शहा यांचं स्वागत करण्याची विनंती मी आपले उमेदवार तथा खासदार प्रताप पाटील चिखलीकर, या मतदारसंघाचे आमदार राजेशजी पवार यांना विनंती करतो. या सभेसाठी श्रावण पाटील भिलवंडे, बालाजी बच्चेवार, शिवराज पाटील होटाळकर व राजेश देशमुख कुंटुरकर यांनी विशेष परिश्रम घेतलेत. हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा जोरदार आपण नारा द्यायचा आहे, भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा. त्यानंतर महाराष्ट्राचे विकास पुरुष, ज्यांनी मराठवाड्यावर विशेष लक्ष दिलं, ज्यांनी समृद्धी महामार्ग केला, शक्तीपीठ महामार्गाची घोषणा केली, जलयुक्त शिरवारची निर्मिती केली, 167 TMC पाणी जे आम्हाला मिळवून देणार आहेत, ते महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस या सभेला संबोधित करतील. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. जय श्रीराम, जय जय श्रीराम. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे. त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. आणि मंचावर उपस्थित असलेले ज्यांचं संबोधन ऐकण्याकरता आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत, ज्यांनी माननीय मोदीजींच्या नेतृत्वात 370 कलम हटवून काश्मीरचं पूर्ण विलीनीकरण या भारतामध्ये केलं, ते भारताचे कणखर गृहमंत्री, आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय अमितभाई शहा, मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण, ज्यांच्या करता आपण एकत्रित आलो आहोत असे आपले उमेदवार प्रताप पाटील चिखलीकरजी, भागवत कराडजी, गिरीश महाजनजी, अजित गोपचडेजी, आपले या ठिकाणी आमदार राजेश पवार, भीमरावजी केराम, आमदार तुषारजी राठोड, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार बालाजीराव कल्याणकर, सूर्यकांताताई पाटील, भास्करराव पाटील खतगावकर, डॉक्टर माधवराव किन्हाळकर, संजय भाऊ कोडगे, या ठिकाणी उपस्थित असलेले संतुकराव हंबर्डे, सुभाषजी साबणे, गंगाधरराव वडुरे, अविनाशजी घाटे, विजयदादा सोनावणे, अमरनाथजी राजूरकर, हरिहररावजी घोसीकर,
आनंदरावजी विडारकर, गौतमजी काळे, शिरीषजी देशमुख गोरठेकर, खरं म्हणजे अनेक महत्वाचे नेते हे मंचावर आहेत. पण आपल्याला जास्तीत जास्त वेळ अमित भाईंना द्यायचा आहे. त्यामुळे सन्माननीय मंच आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे नरसीची ही सभा बघितल्यानंतर, हा जनसागर बघितल्यानंतर माझ्या मनामध्ये कुठलीही शंका उरलेली नाही की रेकॉर्ड मताने या ठिकाणी प्रताप पाटील चिखलीकरांचा विजय होणार आहे. आणि आपण सगळ्यांनी बघितलं, आपण चिखलीकर साहेबांचं भाषण ऐकलं आणि आपण अशोकराव चव्हाणांचंही भाषण ऐकलं. भाषण कसं होतं? तू मुझे पसंद मैं तुझे पसंद, अशा प्रकारचं भाषण होतं. त्यामुळे आता या दोन ताकदी एकत्रित आल्यानंतर मला विश्वास आहे एक मोठा रेकॉर्ड या ठिकाणी आपण तयार करणार आहोत. बंधू भगिनींनो, मी केवळ एवढंच सांगण्याकरता या ठिकाणी उभा आहे. या निवडणुकीमध्ये केवळ दोन या प्रकारच्या बाजू आहेत. एकीकडे नेतृत्व करणारे माननीय मोदीजी आहेत. मोदीजींच्या नेतृत्वात आपली महायुती आहे. या ठिकाणी शिवसेना आहे, भारतीय जनता पक्षासोबत शिवसेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, रासप आहे, रिपाई आहे, जनसुराज्य आहे, अशा अनेक पक्ष आपल्या सोबत आहे. आपल्या या विकासाच्या गाडीचं इंजिन माननीय मोदीजी आहेत. या इंजिन सोबत मोठे मोठे आपण बोग्या लावल्या आहेत. या प्रत्येक बोगीमध्ये सामान्य माणसाला बसवून विकासाच्या रस्त्यावर नेण्याचं काम आपण करणार आहोत. आपली गाडी कशी आहे? दलित, गोर, गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, ओबीसी, अल्पसंख्याक सगळ्यांना आपल्या गाडीत जागा आहे. आणि मोदीजींचं इंजिन असल्यामुळे आपली विकासाची गाडी वेगाने निघाली आहे. दुसरीकडे पण गाडी आहे राहुल गांधींची, पण केवळ इंजिन आहे, डब्बा नाही आहे. कारण प्रत्येकाला वाटतं आम्हीच डब्बे आहोत. उद्धव ठाकरे म्हणतात मी पण इंजिन आहे, शरद पवार म्हणतात मी पण इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी पण इंजिन आहे, अखिलेश यादव म्हणतो मी पण इंजिन आहे. सगळेच इंजिन आहे, डब्बा नाही. मला सांगा, इंजिन मध्ये ड्रायव्हर शिवाय कोणाला बसायला जागा असते का? असते का? आणि हे इंजिनही कशी आहेत बघा. एक इंजिन नांदेडला चाललं तर दुसरं मुंबईला चाललं, एक इंजिन नागपूरला चाललं तर दुसरं सोलापूरला चाललं. म्हणजे एक मेकाला असे ओढताय की यांची गाडी जागेवरनं हालतच नाही, न हालणारी न डुलणारी अशा प्रकारची यांची गाडी, जी विकासाकडे नेऊ शकत नाही. विकासाकडे केवळ मोदी साहेबांची एक्सप्रेस हीच आपल्याला नेऊ शकते. आणि आपण लक्षात घ्या, या ठिकाणी मोदी साहेबांना आपल्याला जर मत द्यायचं असेल, चिखलीकरांना दिलेलं मत, कमळाला दिलेलं मत हे थेट मोदी साहेबांना मिळतं. अन्य कोणालाही दिलेलं मत हे राहुल गांधींना मिळतं. आणि आपल्याला या ठिकाणी कोणाला मत द्यायचंय? सांगा, कोणाला द्यायचंय? कोण विकास करू शकतं? कोण राज्याला पुढे नेऊ शकतं? कोण देशाला पुढे नेऊ शकतं? कोण गरीबाचा विकास करू शकतं? मग आपल्याला विचार करण्याची आवश्यकता नाही. अरे, आपल्या समोरचे जे उमेदवार आहेत, मी त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही, पण आमच्या राजेश पवारनी 55,000 त्यांचा पराभव केला होता. आणि आता तर सगळे आपण एकत्रित आलो, त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही आहे. बंधू भगिनींनो, या महाराष्ट्रामध्ये तर अशोकराव, तुम्ही आल्यानंतर काँग्रेस पक्षाची काय अवस्था झाली? मी पूर्ण वाक्य म्हणत नाही, कारण पूर्ण वाक्य म्हटलं तर लोक वेगळा अर्थ काढतात.
पण काँग्रेस पक्षाची अवस्था न घर का न घाटका अशा प्रकारची झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे. तुम्ही बघा, जागा वाटप होत असतं, जागा एकमेकाला मिळत असतात, पण आता काँग्रेस पक्षाची अवस्था अशी आहे, उद्धव ठाकरेंनी सांगलीची जागा घोषित करून टाकली, काँग्रेस पक्षाला माहितीच नाही. शरद पवारांनी भिवंडीची जागा घोषित करून टाकली, काँग्रेस पक्षाला माहितीच नाही. काँग्रेस पक्ष फरफटत चाललाय, कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही. अशा प्रकारचा काँग्रेस पक्ष, ज्याला नेता नाही, ज्याला नीती नाही, ज्याला नियत नाही, अशा प्रकारचा काँग्रेस पक्ष आता या ठिकाणी मला विश्वास आहे की मागच्या लोकसभेमध्ये 1 सीट त्यांची निवडून आली होती. आता काँग्रेस पक्षाला शून्यावर आणण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि केवळ शून्यावर आणायचं नाही, तर नांदेडमध्ये एक रेकॉर्ड आपल्याला करायचा आहे. शेवटी नाव चिखलीकर आहे. कमळ कशात फुलतं? कमल चिखलात फुलतं. त्यामुळे चिखलीकरांचं या ठिकाणी कमळ आहे. त्या कमळाची बटन दाबून आपल्याला प्रचंड मताने त्यांना निवडून द्यायचं आहे. मी जास्त या ठिकाणी बोलणार नाही. अनेक सभा करायच्या आहेत. विकासाच्या बाबतीत या ठिकाणी आपण बोललो. मराठवाड्याचा विकास असेल, या ठिकाणी पाणी आणायचं असेल, या ठिकाणी समृद्धी महामार्गाला जोडायचं असेल, या ठिकाणी रेल्वेचं नेटवर्क असेल, आम्ही सगळे मिळून ते करणारच आहोत. कारण आमच्या पाठीशी माननीय अमित भाई आहेत, आमच्या पाठीशी माननीय मोदीजी आहेत. त्यामुळे त्या संदर्भात न बोलता पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपल्या सर्वांच्या वतीने माननीय अमित भाई शाह यांचं स्वागत करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपण ज्यांना ऐकण्यासाठी आतुर झाला आहात ते भारताचे कणखर गृहमंत्री, भारतीय जनता पार्टीचे नेते अमित भाई शाह आपल्याला संबोधित करतील. भारतीय जनता पार्टीचा भारत माता की. अमित भाई शाह, तुम आगे बढ़ो. अरे यार, बीच में आएंगे. ये मीडिया वाले सेट कर बैठ जाइए जरा प्लीज. मेरे साथ बोलिए, भारत माता की. क्यों भाई, नांदेड़ वालों की आवाज को क्या हो गया है? मोदी जी को तीसरी बार प्रधानमंत्री बनाना है या नहीं बनाना है? 400 पार करनी है या नहीं करनी है? तो ऐसी आवाज नहीं. मेरे साथ दोनों हाथ उठाइए. सभी लोग अंत तक दोनों हाथ उठाएं. प्रचंड विजय के संकल्प का मुट्ठी बींचिए और प्रचंड आवाज से बोलिए, भारत माता की. भारत माता की. जय श्री राम. जय जय श्री राम. मेरा साथ शिवाजी महाराज का जयकारा लगाइए. जय 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 शिवाजी. जय 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 भवानी. मंच पर उपस्थित महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री और भारतीय जनता पार्टी के पार्लियामेंट्री बोर्ड के मेंबर श्रीमान देवेंद्र फडणवीस जी, भारत सरकार के मंत्री श्रीमान भागवत कराड़ जी, श्री गिरीश महाजन जी, श्री अशोक राव चौहान जी, श्री अजीत गोपछड़े जी, श्री संजय भाऊ कोडगे जी, सुश्री सूर्यकांताई पाटिल जी, श्री भास्कर राव पाटिल जी, डॉक्टर माधवराव जी, श्री राम पाटिल जी, श्री भीमराव केराम जी, श्री तुषार राठौड़ जी, श्री राजेश परार जी, और आज जिनको जिताने के लिए मैं दिल्ली से नांदेड़ आया हूं,
ऐसे हमारे लोकप्रिय सांसद आगे आओ प्रताप राव पाटिल जी के लिए जोर से ताली बजाइए सभी लोग। और आज की सभा में इतने विपरीत माहौल में बारिश होने की तैयारी होने के बावजूद इतनी बड़ी संख्या में आए हुए प्यारे भाइयों बहनों माताओं और मेरे जिगर के टुकड़े जैसे युवा मित्रों, आप सभी को नमस्कार। सबसे पहले तो भाई सेट कर बैठ जाओ सभी लोग, जरा प्लीज बैठ जाइए, यहीं रहकर मैं बोलने वाला हूं, बैठ जाइए। वो व्हाइट शर्ट बैठ जाओ जरा। सबसे पहले अभी गुड़ी पड़वा गया है, नए साल की मैं आप सभी को बहुत बहुत शुभकामनाएं और बधाई देना चाहता हूं। आज मैं जब यहां आया हूं तब राहेर नरसिंह मंदिर, कोलंबी मठ, दत्त प्रभु और सरबंस दानी दसम पिता गुरु गोविंद सिंह जी को प्रणाम कर मेरी बात की शुरुआत करना चाहता हूं। आज महात्मा ज्योतिराव की जन्मतिथि है। महात्मा ज्योतिराव ने इस देश में सामाजिक क्रांति लाने में बहुत बड़ी भूमिका अदा की है। आज इस अवसर पर दोनों ज्योतिराव और सावित्रीबाई दोनों को प्रणाम कर मेरे बात की शुरुआत करना चाहता हूं। भाई और बहनों, थोड़ा मौसम बिगड़ गया है। कांग्रेस वालों को लगता है कि मौसम बिगड़ा है, मगर मैं उनको बताने आया हूं मौसम नांदेड़ का बिगड़ा है। देश का मौसम बहुत अच्छा है, 400 पार होने वाली है। आज की सभा देखकर शायद ही किसी के मन में इस शंका बच जाएगी कि प्रताप राव चिखलीकर प्रचंड मतों से रिकॉर्ड तोड़कर जीतने वाले हैं। भाई और बहनों, ये जो चुनाव है, ये चुनाव नरेंद्र मोदी जी को प्रधानमंत्री बनाने का चुनाव है। नांदेड़ वालों, आपका एक प्रताप राव को दिया हुआ वोट सिर्फ नांदेड़ में प्रताप राव को नहीं जिताएगा, दिल्ली में मोदी जी को तीसरी बार प्रधानमंत्री बनाएगा। मोदी जी ने ये 2 टर्म के अंदर देश को सुरक्षित किया है, देश को समृद्ध किया है। हमारा अर्थव्यवस्था 11वें नंबर पर छोड़कर मनमोहन सिंह गए थे, 11वें नंबर से मोदी जी 5वें नंबर पर लाए हैं। तीसरी बार प्रधानमंत्री बना दो, हम संसार का तीसरे नंबर का अर्थव्यवस्था बन जाएंगे, इसका मोदी का गारंटी है। भाई और बहनों, हमारे सामने जो चुनाव लड़े राहुल जी के नेतृत्व में, ये सारे लोग यहां पर महाराष्ट्र में 3 पार्टियां इकट्ठा हुई है। एक नकली शिवसेना, एक नकली राष्ट्रवादी और एक आधी बची हुई कांग्रेस पार्टी। अब ये हमारे यहां तो गुजरात में कहावत है, 3 तिगड़ा काम बिगड़ा। मैं आपको बताने आया हूं भाइयों, उद्धव जी की शिवसेना आधी रह गई, शरद राव की एनसीपी आधी रह गई। ये तो 2 आधे थे ही, ये दोनों ने मिलकर कांग्रेस को भी आधा कर दिया, आधा करने का काम कर दिया। अब मुझे बताओ, ये 3 आधे मिलकर महाराष्ट्र का भला कर सकते हैं क्या? जरा जोर से बोलिए, कर सकते हैं क्या? एक ऐसी ऑटो रिक्शा है जिसके 3 पहिए हैं, मगर गवर्नर एम्बेसडर का है, गियर बॉक्स फियाट का है और उसका बाकी का इंजन मर्सिडीज का है। ये ऑटो रिक्शा का
कहीं पर भी कोई दिशा तय नहीं हो सकता। इसका भविष्य बहुत स्पष्ट है। ये चुनाव के बाद आपसी मतभेद से ये सभी लोग टूटने वाले हैं। भाइयों और बहनों, और दूसरी ओर मोदी जी के नेतृत्व में देशभक्तों की टोली जैसा एनडीए का कुनबा बैठा है। मैं आज नांदेड़ वालों को पूछना चाहता हूं, ये कश्मीर जो है नांदेड़ वालों हमारा है या नहीं है? जरा जोर से बोलो तो, सभी लोग बोलो, है या नहीं है? एक खड़गे जी कहते हैं कि राजस्थान और महाराष्ट्र का कश्मीर से क्या लेन देन है? अरे खड़गे साहब, नांदेड़ का बच्चा बच्चा कश्मीर के लिए लड़ाई करने के लिए तैयार है। भाई और बहनों, मुझे बताओ, ये धारा 370 हटनी चाहिए थी या नहीं हटनी चाहिए थी? जोर से बोलो, हटनी चाहिए थी या नहीं हटनी चाहिए थी? कांग्रेस पार्टी 70 साल से धारा 370 को एक अनोरस बच्चे की तरह संभाल कर रखी थी। मोदी जी ने धारा 370 को 5 अगस्त 2019 को खत्म कर हमेशा के लिए कश्मीर को भारत का हिस्सा बनाने का काम नरेंद्र मोदी जी ने किया है। 10 साल तक ये सरकार चली, सोनिया मनमोहन की सरकार चली। आए दिन पाकिस्तान से आलिया मालिया जमालिया आते थे, बम धमाके करते थे और चले जाते थे। एक शब्द मनमोहन सिंह के मुंह से नहीं निकलता था। 2014 में आपने मोदी जी को प्रधानमंत्री बनाया। मोदी जी ने कश्मीर को अलग नजरिए से देखने का सर, उनके समय में भी पुलवामा और उरी हुआ, मगर 10 ही दिन में मोदी जी ने सर्जिकल स्ट्राइक और एयर स्ट्राइक कर पाकिस्तान के घर में घुसकर आतंकवादियों का सफाया करने का काम नरेंद्र मोदी जी ने किया। नरेंद्र मोदी जी ने पूरी दुनिया में एक संदेश भेजा है कि हमारे देश की सेना और हमारे देश की सीमा, उसके साथ छेड़खानी नहीं करते, वरना जवाब सहन करना पड़ता है। ये बात नरेंद्र मोदी जी ने की। ये हमारे महाराष्ट्र के यहां से थोड़े दूर तक कभी नक्सलवाद फैला हुआ था। मोदी जी के 10 साल में महाराष्ट्र, बिहार, झारखंड, ओडिशा, तेलंगाना और आंध्र प्रदेश, ये सभी राज्यों से नक्सलवाद को उखाड़ कर फेंकने का काम ये भारतीय जनता पार्टी की सरकार ने किया। मुझे नांदेड़ वालों बताओ जरा, राम मंदिर बनना चाहिए था या नहीं बनना चाहिए था? जोर से बोलो जरा, बनना चाहिए था या नहीं बनना चाहिए था? 70 साल से एक कांग्रेस पार्टी राम मंदिर को अटका कर बैठी थी। नरेंद्र मोदी जी ने 1924 के बीच में 5 ही साल में जजमेंट भी आया, भूमि पूजन भी हुआ और 22 जनवरी को रामलला का प्राण प्रतिष्ठा भी करने का काम समाप्त हो गया। और 500 साल के बाद पहली बार रामलला 17 तारीख को रामनवमी के दिन अपना बर्थडे भव्य मंदिर में बनाएंगे, टेंट में नहीं बनाएंगे। और कांग्रेस पार्टी, आपने तो बनाया नहीं, ये तो मैं समझ सकता हूं, आपको अपनी वोट बैंक का डर है, परंतु जब आपको निमंत्रण मिला रामलला के प्राण प्रतिष्ठा का, आप वहां पर भी नहीं गए। और जो लोग जाना चाहते थे उनको कांग्रेस पार्टी से निकालने का काम एक कांग्रेस पार्टी ने किया है। भाइयों और बहनों, ये लोग देश का सम्मान नहीं सोच सकते।
मोदी जी ने काशी विश्वनाथ कॉरिडोर बनाया, करतारपुर कॉरिडोर बनाया, सोमनाथ का मंदिर सोने का बन रहा है, वहां माता का मंदिर भी पुनर्स्थापित किया। 450 साल के बाद हमारे सभी मान बिंदुओं की सुरक्षा करने का काम नरेंद्र मोदी जी ने किया है। भाई और बहनों, आज मैं यहां आया हूं तब शरद राव जी को पूछना चाहता हूं कि शरद राव जी एक बात बताइए, 10 साल तक सोनिया मनमोहन सरकार के आप कर्ता धर्ता थे, 10 साल तक आपने महाराष्ट्र को क्या दिया? नांदेड़ वालों, हिसाब मांगना चाहिए या नहीं मांगना चाहिए? जरा जोर से बोलो, मांगना चाहिए नहीं मांगना चाहिए? उनको देना चाहिए या नहीं देना चाहिए? वो नहीं देंगे, मगर मैं आज देकर जाता हूं। 10 साल में उन्होंने महाराष्ट्र को 1,91,000 करोड़ रुपया दिया था और 1,91,000 करोड़ के सामने नरेंद्र मोदी जी के 10 साल में 7,15,000 करोड़ रुपया महाराष्ट्र को देने का काम नरेंद्र मोदी जी ने किया है। इसके अलावा इंफ्रास्ट्रक्चर के विकास के लिए 3,90,000 करोड़ अलग से दिया, 75,000 करोड़ रुपया नेशनल हाईवे के लिए, 2,10,000 करोड़ रुपया रेलवे के लिए, 4,000 करोड़ रुपया एयरपोर्ट के लिए और 1,00,000 करोड़ रुपया स्पेशल इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट के लिए देने का काम नरेंद्र मोदी जी ने किया। मित्रों, उद्धव ठाकरे, शरद पवार और कांग्रेस पार्टी की मंडली महाराष्ट्र का विकास नहीं कर सकती। महाराष्ट्र का विकास नरेंद्र मोदी जी, एकनाथ शिंदे जी और देवेंद्र फडणवीस ही कर सकते हैं और कोई नहीं कर सकता। भाई और बहनों, नरेंद्र मोदी जी ने इस 10 साल के अंदर ढेर सारे गरीब कल्याण के काम किए हैं। गरीबों के लिए सिर्फ और सिर्फ महाराष्ट्र में 1,16,00,000 किसानों को किसान सम्मान निधि देने का काम किया। 1,20,00,000 घरों में नल से जल पहुंचाया। 1 करोड़ लाभार्थियों को 5 लाख तक का पूरा खर्चा आज आयुष्मान भारत योजना से मोदी जी उठा रहे हैं। 70 लाख से ज्यादा शौचालय बनाए। 7 करोड़ गरीबों को कोरोना आया तब से प्रति माह प्रति व्यक्ति 5 किलो अनाज फ्री ऑफ कॉस्ट देने का काम नरेंद्र मोदी जी कर रहे हैं। 51 लाख गरीब बहनों को उज्ज्वला का कनेक्शन दिया। 20 लाख घर दिए। नागपुर में एम्स दिया, IIT नागपुर में दिया, IIIT पुणे में दिया और नागपुर में IIM भी देने का काम नरेंद्र मोदी जी ने किया है। भाई और बहनों, शरद पवार जी इतने साल यहां से इतने दिग्गज नेता रहे मगर महाराष्ट्र का विकास नहीं कर पाए। महाराष्ट्र का किसान हो, गरीब हो, युवा हो, महिला हो, ये सभी का सर्वांगीण विकास करने का काम अगर कोई कर सकता है तो केवल और केवल नरेंद्र मोदी जी कर सकते हैं और कोई नहीं कर सकता। भाई और बहनों, नांदेड़ की मैं बात करता हूं। 300 किलोमीटर लंबा राजमार्ग नांदेड़ जिला में बना। नांदेड़ हवाई अड्डे को फिर से चालू किया। मुंबई नागपुर बाला साहब ठाकरे महाराष्ट्र समृद्धि एक्सप्रेस के साथ जालना नांदेड़ एक्सप्रेसवे बनाकर जोड़ने की मंजूरी दी। 86,000 करोड़ की लागत से नागपुर गोवा शक्तिपीठ एक्सप्रेस बनाया। 12,000 करोड़ की लागत से कृष्णा मराठवाड़ा सिंचाई योजना को अप्रूव किया और 2,300 करोड़ की लागत से
बाढ़ प्रबंधन का काम भी नरेंद्र मोदी सरकार ने किया। और जोर से ताली लगाना, औरंगाबाद का नाम संभाजी नगर करने का काम भी भारतीय जनता पार्टी ने किया। उस्मानाबाद का नाम धाराशिव करने का काम भारतीय जनता पार्टी ने किया। और स्थिति देखिए, बाला साहब मांग करते थे कि इसका नाम संभाजी नगर हो, शरद पवार जी विरोध करते थे। आज भाजपा सरकार ने, शिवसेना सरकार ने संभाजी नगर नाम किया, मगर उद्धव ठाकरे के मुंह पर हंसी नहीं दिखाई पड़ती है भाई, हंसी नहीं दिखाई पड़ती। भाई और बहनों, अंत में यही कहने आया हूं मैं, ये चुनाव जो है 2047 में देश को पूर्ण विकसित देश बनाने का चुनाव है। मोदी जी को तीसरी बार प्रधानमंत्री बनाने का मत है। मजबूत भारत की नींव डालने का काम, एक ऐसा भारत जिसके सामने कोई नजर उठाकर देख न पाए, एक ऐसा भारत जो भारत सर्व दिशा में, सर्व क्षेत्र में, समग्र विश्व में एक नंबर हो, इस ऐसा भारत बनाने का ये चुनाव है। और हमने प्रताप राव चिखलीकर को आपके सामने प्रत्याशी बनाकर उठाया है। मैं निवेदन करने आया हूं नांदेड़ की जनता को, हमारे भाई प्रताप राव जी को बड़े बहुमत से, प्रचंड बहुमत से जिताएं। मुझे बताओ जोर से, सभी लोग अंत तक बताएं, प्रताप राव जी को जिताएंगे क्या? जोर से बोलो, जिताएंगे? कमल के निशान पर बटन दबाएंगे? मोदी जी को तीसरी बार प्रधानमंत्री बनाएंगे? 400 पार कराएंगे? मजबूत और सशक्त भारत बनाएंगे? तो मेरे साथ दोनों हाथ उठाकर बोलिए, दोनों हाथ उठाइए, मुट्ठी भींचिए और प्रचंड आवाज से बोलिए, भारत माता की, भारत माता की जय श्री राम, जय जय श्री राम। श्रावण पाटील भिलवंडे यांना विनंती करतो त्यांनी सभेचं आभार प्रदर्शन करावं। आजच्या या निवडणूक प्रचाराच्या खासदार प्रताप पाटील चिखलीकर, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार चिखलीकर साहेबांच्या प्रचाराच्या या सभेला आपल्या सर्वाला संबोधित केलेले देशाचे गृहमंत्री अमित शाह, आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व सर्व नेते मंडळीचे मी या ठिकाणी आपल्याला संबोधन करून आपल्याला मतदान करण्यासाठी, भारतीय जनता पार्टीला विजयी करण्यासाठी आवाहन केले, त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो।
दी खामगाव अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आणि घरकुलचे तिखट.